सद्गुरुनाथ महाराज की। सर्वांनी डोळे बंद करा, हात जोडा आणि माझ्यासोबत नमन म्हणा। नमन माझे श्री सद्गुरुनाथा, कृपा करुणी माझा नाथा, निरसली व्यथा तत्काळ तुझ्या प्रसादे। अनंत वाणी अनंत ध्यास, वृथा संदेह या जीवास, पारक बोध करुणी आखास, मुक्त केले बंधनी तुझे स्थितीचा विचार, वदनी जीवा नित्य सार, इतुकी कृपा करी मजवर, जीवधारा कारणे बहुपकारांची तुराशी, ज्ञान बोध नित्य पाजसी, जवळीच ठेवी अनंतासी, कर जोडून विनवितो श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। घात करुणी आपुला आपुला, 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 घात करुणी आपुला। कारडितोशी पुढिल्याला, कारडितोशी पुढिल्याला, कारडितोशी पुढिल्याला, कारडितोशी पुढिल्याला पुढिल्याला, घात करुणी आपुला आपुला, घात करुणी आपुला आपुला, घात करुणी आपुला आपुला। बहुमोलाचे आयुष्य, बहुमोलाचे आयुष्य, बहुमोलाचे आयुष्य, विषय भोगे केला नाश, विषय भोगे केला नाश, विषय भोगे केला नाश, विषय भोगे केला नाश, घात करुणी आपुला आपुला, घात करुणी आपुला आपुला, घात करुणी आपुला आपुला। नाही ओळखिले सत्या, नाही ओळखिले सत्य, नाही ओळखिले सत्या, नाही ओळखिले सत्य, तेने घडली ब्रह्महत्या, तेने घडली ब्रह्महत्या, तेने घडली
नका बा मूर्खपणे घात करुनी आपुला आपुला घात करुणी आपुला आपुला घात करुणी आपुला जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरी जय पांडुरंग हरी पांडुरंग हरी जय जय 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 पांडुरंग जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य सद्गुरू श्री अनंत महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन परमपूज्य वंदनीय सद्गुरू बाजीराव महाराज यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून आणि आजच्या या दुर्गाडी इथे होऊ घातलेल्या कीर्तनाच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व सद्भाविक मायबाप रसिक आणि जिज्ञासू संत मंडळी आपणा सर्वांच्या मी चरणी नतमस्तक होतो. मी आत्ता बाहेर गेलो होतो. खूप थंडी आहे बाहेर. घराच्या बाहेर तुम्ही बसू नये, मंडपामध्ये जागा येऊन बसा. नाही तर कीर्तन केलं आणि थंडी लागली ताप आला असं नाही झालं पाहिजे. कीर्तनाने तब्येती दुरुस्त होतात का खराब होतात? दुरुस्त होतात. म्हणून तुम्ही बाहेर बसू नये, इथे मंडपात येऊन बसा. मंडप तरी भरल्यासारखा दिसेल. बाहेर जे कोणी बसले आहे त्यांनी मंडपात येऊन बसा. खूप थंडी आहे. तुम्हाला लागत नसेल कारण तुम्ही आता कास्तकार लोक आहे सगळे, नाही असो. आम्हाला तुमची काळजी आहे म्हणून काळजीपोटी बोलतो आम्ही. पुढच्या वर्षी आम्हाला यायचं आहे, तुम्ही दिसले पाहिजे. तर आपल्या या दुर्गाडी इथे हा कार्यक्रम झालेला आहे. आम्ही मगाशी आलो. आल्यानंतर गाडीतून उतरलो. सगळे लोक वाट पाहत होते आमची. आम्ही खाली उतरल्याबरोबर आमच्यासाठी सगळ्या गावातले तुम्ही लोक आरतीचे ताटं घेऊन त्याच्यात दिवा लावलेला, फुलं आणि एवढं सुंदर वातावरण होतं गावातलं. पण काय करता, ते एक मन आहे की का श्वानासं परमान्न आणि मरकटासं सिंहासन. कुत्र्याला पंचपक्वान्न जमत नाही आणि माकडाला सिंहासन जमत नाही ना गाढवाला चंदन जमत नाही. जमते का? गाढवाला कुठेही तुम्ही चांगलं सुगंधी अत्तर लावलं तरी कुठं बसते ते. तसे आम्ही आहो बोलणारे लोक, बरं का, तुम्हाला नाही म्हणता आहो. आम्ही म्हणजे आमची एवढी पात्रता आहे कोणती का चंदन लावलं तरी तिकडेच जायचं. माकडाला सिंहासन दिलं तर हलवून तुकडे करते ते. त्यासारखं आम्ही आहो बापा. आणि आमच्यासाठी तुम्ही आरतीचे ताटं घेऊन आले, पण आम्ही त्या पात्रतेचे नाही आहोत. म्हणून प्रथमतः तुम्हाला माफी मागतो की आम्ही आमचे पाय तुम्हाला धुवू दिले नाही, कारण अजून आमचे पाय धुण्याच्या लायकीचे व्हायचे आहे, नाही का. ज्यांची लायकी धुवायची आहे त्यांचे पाय धुवायचे. आमची गुरुमाऊली आहे, ते बिचारे तब्येतीमुळे येऊ नाही शकले. 75 वर्षाचं वय आहे. म्हातारे आता खाटल्यावर झोपून आहे सगळे म्हातारे. आणि ते बिचारे आमच्यासोबत गाडीत बसते. रात्री 1 वाजता घरी जाऊन 1:30-2 वाजता झोपते, पुन्हा सकाळी उठतात. ते 75 वर्षाच्या वयात काही थोडीशी आपल्याला त्यांची काळजी घ्यावं लागेल, नाही का. ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाल्ला तर जमणार नाही काम. त्यांनी आमच्यावर जबाबदारी सोपवली. आता ती कशी होते पाहू. सामा केलं जावया इवयाचा भाऊ आला, असं नाही झालं पाहिजे, आहे ना. मग
मला आमचे चांदूरकर काकाजी म्हणे, बापू म्हणे आत्ताच मी बाहेर गेलो तर म्हणे, हो जी म्हणे बाबाजी नाही आले का जी म्हणे. म्हणलं, नाही. मग आता त्याच्या जागी कोण कीर्तन करण जी म्हणे, मी नाही. आता कशी तरी दुधाची तहान ताकावर भागवा. तहानच होते. दूध थोडंसं गोड राहते ना, ताक आंबट राहते, थोडेसे तोंड हे होते. असो, जाऊ दे, आता इलाज नाही. दूध नाहीच तर आता आणायचं कुठून नाही का. ताकावरच ताण भागवा कशी तरी. आत्ता 3 कार्यक्रम झाले. उष्टवाष्ट तुमच्यासमोर मांडण्यासाठी आलो आम्ही. तुका म्हणे माझा उच्चिष्ट प्रसाद, निवडी भेदा भेद वृष्टी नाही. भाऊ एका जागी करून बसून जा. दिसत लोकांनाही दिसलं पाहिजे, बिचारे गाडी करून आले ते असं. हां, हे मलाही दिसले पाहिजे, त्यांनाही दिसले पाहिजे. पैसे लावून आले ना, 300 रुपये तिकीट, 350 रुपयाची गाडी. मग प्रत्येकी माणूस कामं धामं सोडून, कापसं सोडून आले बिचारे. कोणाचं ऐकासाठी, कोणाचं दूध प्यायसाठी आले. पण आता दूध नाही आहे. आता पैसे वाया नाही गेले पाहिजे, आपली जबाबदारी आहे नाही का. म्हणून आपल्याला चाकरी नीट करायची आहे. समर्थ रामदास स्वामी आपल्या अभंग गाथेत अभंग लिहितात. घात करुनी आपुला कारडी तोशी पुढील्याला, बहुमोलाचे आयुष्य विषय भोगे केला नाश. नाही ओळखिले सत्या तिने घडली ब्रह्महत्या. रामी रामदास म्हणे भूलू नका मूर्खपणे, घात करुनी आपुला. घात माहीत आहे का. 3 प्रकारचे आहे. पहिला आहे अपघात, दुसरा आहे आघात आणि तिसरा आहे घात. 3 शब्दात घात आहे. अपघात म्हणजे काय. आपण रस्त्याने चाललो, जाता जाता खूप पाऊस आला आणि वीज आपल्यावर पडली. आपला काही दोष होता का. काहीच नाही. याला काय म्हणतो आपण. आपण डाव्या बाजूने चाललो, तिकडून दारूवाला आला आणि त्याने आपल्या दोन्ही पायाच्या मधात गाडी टाकली ना, आपल्या मांडीचं हाड मोडलं. आपण दवाखान्यात भरती झालो. याला काय म्हणायचं. आपला काही दोष होता का. काही नाही. याचं नाव अपघात. वावरात गेलो, वावरामध्ये जाताना झाडाची फांदी मोडली ना, आपल्या डोक्यावर पडली, डोकं फुटलं. याला म्हणतात अपघात. निसर्गाच्या प्रकृतीच्या माध्यमाने आपल्या शरीरावर जो नकळत आघात होते त्याचं नाव काय. अपघात. ह्या झाला अपघात. आपला काही दोष नाही. आपण बरोबर चाललो होतो ना, वावरात चाललो, कामाला चाललो, कोरपण्याला चाललो चांगल्या कामासाठी, ॲक्सिडेंट होऊन गेला आपला. याला म्हणतात अपघात. आणि दुसरा आहे आघात. आघात कोण करते माहिती आहे का. आपल्या जवळचे माणसं, अत्यंत जवळचे. आपली पत्नी, आपला मुलगा, आपल्या घरचे दारचे, आपला जावई, आपला इवाई. आपली काहीही चूक नसताना आपल्यावर ते असे काही बोलून जाते की आयुष्यभर त्याचा शब्द मनात टोचत राहते. आपण काय म्हणतो मग, नाराज राहतो, कुणाशी बोलत नाही. आपण काय म्हणतो मग, माझ्या मनावर काय झाला, आघात. त्याच्या बोलण्याने माझ्या मनावर आघात झाला. पालन पोषण केलं, त्याचं वावर गहाण ठेवून त्याला मास्तर केला, वावर गहाण ठेवून त्याला वकील केलं, त्याला इंजिनियर केलं. तो तिकडे पुण्याला चालला गेला, आता इकडे येतच नाही. आता म्हणते बाप तुम्ही तिकडं पहा, मी इकडं पाहतो. कसा आघात आहे. दुसऱ्या व्यक्तीकडून आपल्यावर होणारं जे दुःख आहे त्याचं नाव काय, आघात. आणि हे तिसरं जो आहे ना, घात. इथं कोणाचाच दोष नाही. इथं कोणाचा दोष आहे माहीत आहे का. घात कोण करते, माणूसच माणसाचा घात करते. स्वतःच. आपण माणूस आपल्या नासमजीमुळे, आपल्या चुकीमुळे, आपल्या अज्ञानामुळे, आपल्या विकारामुळे आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना स्वार्थाच्या, लोभाच्या, सुखाच्या आशेने जो वाम मार्गाने जीवन ग्रसित करून, वाम मार्गाने जाऊन सुखाच्या लालसेने तिथं त्याला जेव्हा दुःख मिळते त्याचं नाव घात. किती प्रकार आहे, अपघात, आघात आणि 3 प्रकारे मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख मिळते. याच्यामध्ये जे घात आहे त्या घातामुळेच अपघात होते. काय होते, अपघात. घातामुळेच आघात होते. पहिल्या नंबरमुळे 2 नंबरचं दुःख आहे. आता तुम्ही म्हणाल कसं, आपण पाहू कसं ते. आदिभौतिक ताप, आदिदैविक ताप आणि आध्यात्मिक ताप. निसर्गाकडून येते तो
कोणता ताप? निसर्गाकडून येते दुःख. हां, दैविक ताप. भौतिक ताप आपल्या जवळपासचे जे लोक आहेत जवळपासचे त्यांच्यामुळे दुःख होते तो. आणि आध्यात्मिक ताप आपल्या जवळ असलेल्या अज्ञानामुळे, कामक्रोधामुळे, मानसिक तापामुळे आपल्याला दुःख होते. पहा, विषय का नाही थोडासा कठीण आहे, पण तुमच्या कामाचा आहे म्हणून मी सांगतो. आम्ही काही नाचणारे, बागडणारे, फुगड्या खेळणारे बोवे नाही आहो, बोवे नाहीच आहो, आम्ही तुमच्यासारखे माणसं आहो. पण आम्हाला संतांनी जो सांगितला आत्तापर्यंतचा संदेश ना, तो संदेश तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी, तुमच्यापर्यंत तो संदेश आपल्याला पोचवायचा आहे संताचा, म्हणून आम्ही आलो. आमच्यासाठी तुम्ही एवढी मोठी तयारी केली. या गावामध्ये आम्ही आलो. या गावात जागोजागी रांगोळ्या घालून एकही घर, एकही गाव, एकही रस्ता असा नाही की जो रस्ता सुशोभित नाही. ही तुमच्या अंतःकरणातली संतांच्या विचाराबद्दल असलेली आत्मीयता, जिव्हाळा आणि तुमच्या अंतःकरणात आपल्या संतांबद्दल असलेला जो सद्भाव, जो भाव आहे, त्या भावामुळे हे कार्य होते. आम्हाला दुःख वाटते की बाबाजी आले नाही. मला खूप दुःख वाटते. ते राहिले की खूप चांगलं वाटते, ते नसले की सुनं सुनं वाटते. परंतु संत गरजून या सांगे जावे त्यांच्या मागे मागे. संतांनी जे गर्जना केली त्या गर्जनेच्या मागे धावणारा माणूस खरा माणूस आहे बापू, पैशाच्या मागे धावणारा नाही. खूप जण आले गेले, खूप लोक आहे. अनेक संत, बाजीराव महाराजांचं आयुष्य गेलं समाजासाठी. सद्गुरुश्री अनंत महाराजांचं आता आयुष्य गेलं. 50 वर्ष झाले प्रचार करता येते. आज 75 वर्षाचे आहे. 2 दिवस झाले. परवा असा ताप आला 25 तारखेला त्यांना. 102, 103 चांगला ताप होता. एका वेळेस 2 डोस घेतले तेव्हा ताप गेला. आता कमजोरी आहे त्यांना. प्रकृती दिवस दिवस खालवत खालवत चाललेली आहे. पण आपलं काही चुरपणं बंद नाही झालं. ऐका नाही, शब्द कसा आहे, चुरपणे. बेकार वाटते ऐकासाठी, पण आपण संताईले चुरपतच गेलो बापू. संताईचं ऐकलं नाही. आले का नमस्कार केले, आले का बाबाजी सुखी ठेव, बाबाजी हे माझं आता सांगितलं. लहानचं पोरगा आणते ते घालते 2 पायात बाबाजीच्या. ते लेखाचा हू हू करते तरी बाबाजी, त्याला माहीत नाही बाबाजी होगा कोण आबाजी होते, माहीत आहे का त्याला. पण उद्देश काय आहे? तुमचा उद्देश चांगला आहे, वाईट नाही आहे. उद्देश चांगला आहे बापा हो, की आमचा नातू, आमचा पोरगा संतांच्या चरणावर गेला पाहिजे, चांगला आहे. परंतु त्या नातवाला आपण संतांच्या चरणावर आयुष्यभर ठेवू देतो का? त्याला आयुष्यभर संतांचं ज्ञान देतो का आपण? त्याला ज्ञानेश्वरी ग्रामगीता वाचू देतो का आपण? कीर्तनात नेतो का? आता तुम्ही आत्ताच सांगितलं सगळे 50च्या वर आहे. गावातले तरुण कुठं गायब झाले काही माहीतच नाही. आहे का नाही? गावात आहे का तुमच्या तरुण? आज आहे म्हणतो. आहे का? आहे म्हणतो बाबा. तुमको आनंदाची गोष्ट आहे. कारण आता हे ऐकू ऐकू यांचे कान बोरले. हे गेले, बोरून गेले. यांचे कानं भरून आहे, बदबद वाहते यांच्या कानातून. लोकांना सांगते, आपणही करते. पण येणाऱ्या काळामध्ये तरुणाला गरज आहे याची. कारण सांगतो तुम्हाला याचं, आपण सगळेजण आपल्या जीवनाचा घात करत आहोत सगळेच. कारण आपण भौतिक सुविधेच्या मागं लागलेले आहोत, भौतिक वस्तूच्या, भौतिक गरजेच्या. प्रत्येकाला पाहिजे आहे. का पाहिजे म्हणते का? फक्त पैसा 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 पैसा. त्याच्याशिवाय आपल्याला हिरव्या नोटा आणि लाल नोटा याच्याशिवाय आपल्याला दुसरं काहीच दिसत नाही बापू. तुम्हाला दिसते का काही? मला तर पैसेच दिसते कधी कधी. कधी कधी असं मला वाटते स्वप्नात, मला कोणीतरी 1 करोड आणून द्यावं. किती? 1 करोड. 1.5 लाखाचा आयफोन द्यावं. किती? 1.5 लाख आयफोन. हे आता हे फोन आता जुने झाले, 20-20 हजार आहे, कुण्या कामाचे हे आता. 1.5 लाखाचा आयफोन मिळाला पाहिजे मला. 1 करोड रुपये मिळाला पाहिजे. बँकेत पैसे टाकून घर बसल्या पलंगावर मांडी घालून मला 25,000 व्याज आलं पाहिजे. मी फुकट जगलो पाहिजे. तुम्हाला वाटते का नाही का? मला कधी कधी वाटते तसं. फुकट तर नाही गेलं नाही. सद्गुरू अनंत महाराजांच्या मागं चाललं कीर्तन कीर्तन, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे. अरे पैशाची गणना कोण करी? असं कधी कधी वाटते निखिल भाऊ, गडबड आहे. हे मन खूपच बेकार आहे. आणि हे मनच स्वतःचा घात करत आहे. घात करुनी आपुला. कोण कोणाचा घात करते? नाही करत. कोणीच कोणाचा घात नाही करत. आपणच आपल्या मनावर, आपल्या
मनाचा नियंत्रण, मनाचं अंकुश नसल्यामुळे आपणच आपला घात करत आहोत. आपणच करत आहोत, दुसरे कोणीच नाही करत. कोणी कोणाचाही न करीतो घात, 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 कोणी कोणाचाही न करीतो घात. मनाचीच मात जीवावरी, मनाचीच मात जीवावरी, सुखाच्या लालसे वेळावले मन, सुखाच्या लालसे वेळावले मन, सुखाच्या लालसे वेळावले मन, ज्ञानाचेही धन गमावले, ज्ञानाचे धन गमावले, ज्ञानाचेही धन गमावले, ज्ञानाचेही धन गमावले, गमावले. कोणी कोणाचाही न करीतो घात, कोणी कोणाचाही न करीतो घात, कोणी कोणाचाही न करीतो घात. कोणीच कोणाचा घात करीत नाही, कोणी कोणाचाही न करीती घात, मनाचीच मात जीवावरी. कोणाची मात? मात म्हणजे विजय. या मनाने आपल्या जीवावर काय मिळवलेलं आहे? भाऊ हे अदामधात शिट्टी काऊन वाजते? थोडंसं काही होत नाही, कमी राहिलं तर शिट्टी नको वाजू देऊ, आमची शिट्टी वाजते. मग थोडीशी पेटीचा आवाज थोडासा वाढवून देतो. नाही, महाराज म्हणतात कोणाचाही कोणी न करीती घात, कोणीच कोणाचा घात. कोण करते? मनाची मात जीवावरी. आपल्या मनाने आपल्या जीवावर काय केली आहे? मात. दुसऱ्याचं घर पाहून, दुसऱ्याची गाडी पाहून, दुसऱ्याची पत्नी पाहून, दुसऱ्यांचा नवरा पाहून, चंद्रहार पाहून, चपला कंठी पाहून कसं वाटते मनाला? वाटते ना? असं पाहिजे आपल्याला, अशी गाडी पाहिजे, असा चपलाहार चपला कंठी पाहिजे. असं आपल्याला पाहिजे. आमचे लोक काय बहुत चांगला कार्यक्रम आहे बरं, त्याचे कान आहे ना, थोडासा आवाज पाहून घ्या जो. हा, थोडासा आवाज कमी राहिला तरी काही हरकत नाही. हा, हे कसं कनेक्शन आहे, एक वेळा फ्यूज गेला का मग हे ऐकत नाही आणि मी ऐकत नाही. हे एक वेळा जुळलं ना आमचं, ये वृद्धईची ये वृद्धई घातले का मग तुमची गरज नाही. फक्त थोडं बसा आणि ऐकू द्या, बरोबर आहे ना? हां, कोणी कुणाची न करी ती घात, कारण मनाचीची मात जीवावरी. हा मन जीवावर काय करत आहे? मात करत आहे. कोण मात कशी करत आहे? तो त्याला पाहिजे तसं पाहिजे, त्याला पाहिजे तसं, दुसऱ्याचं पाहून, याचं पाहून, त्याचं पाहून हा जीव घात झालेला आहे. या जीवाने घात केला आहे, मनाने घात केला आहे जीवाचा. तुम्हाला माहीत आहे, भगवान श्रीकृष्णाची पत्नी पळवून आणली, तिचं नाव काय होतं? रुक्मिणी. रुक्मिणी कोणाची मुलगी होती? पाच बसा बरं तुम्ही. रुक्मिणी कोणाची मुलगी होती? रुक्मी राजाची. ते कुठे राहत होते माहीत आहे का? कौंडिन्यपूर, विदर्भात. माहीत आहे? हां. आणि भगवान श्रीकृष्णाचा आत्ते भाऊ, काय नाव होतं त्याचं? शिशुपाल. माहीत आहे ना? 99 गुन्हे त्याचे माफ केले आणि 100वा गुन्हा 100 गुन्हे माफ केले त्याचे. आता ती शिशुपालाला देणार होती ती मुलगी. कोण? रुक्मिणी. आता रुक्मिणीचं लग्न शिशुपालासोबत होणार होतं, पण रुक्मिणीचं प्रेम कोणावर होतं?
श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्णावर होतं. आता तिचं लग्न जुळलं, लग्नाची तारीख ठरली, मंडप घातला, नवरदेव येणार. तिने पत्र पाठवलं सुदेव नावाच्या ब्राह्मणाच्या हाताने. कोणाला पत्र पाठवलं? भगवान श्रीकृष्णाला, की माझं लग्न शिशुपालाशी होत आहे आणि मला त्याच्याशी लग्न करायचं नाही. मला कोणाशी लग्न करायचं आहे? तुमच्याशी करायचं आहे. मग काय करायचं? तर मग अमुक अमुक मंदिराजवळ इतक्या वाजता या हळद लागली होती बाईच्या अंगाला. अमुक अमुक वाजता तुम्ही या, मी तुमच्या रथावर बसतो आणि दिलवाले दिलानिया ले जाएंगे. असंच झालं का नाही? नाही का? तसंच आताही तसंच चालू आहे. आताही काही बदललं नाही काम. आताही तसंच चालू आहे. भर मांडवातून पोरी चालल्या बाप हो. नाही, आमच्या घरात आमच्या वार्डातली गोष्ट सांगू, कुणाला सांगू नका, तुम्हाला सांगतो. 8 लाखाचं सोनं घेतलं. 8 किती? 8 लाखाचं सोनं. पुढच्या महिन्यात लग्न. आणि पोरगी याच महिन्यात सकाळी 9:30 वाजता दरवाजे लावून फुर्र चालली गेली. कोणी कुणाचा न करीती घात, मनाची मात जीवावरी. कोण कोणाचा घात करत आहे? नाही. भगवान श्रीकृष्णांची आले, रथात ती बसली, तिला बसून ते आपल्या राज्यात घेऊन आले. त्या दिवसापासून शिशुपालाने जे वैर पकडलं म्हणतं की नाही, कोणाचं? भगवान श्रीकृष्ण. इतिहासच आहे बापो. दुःशासन, दुर्योधन मय सभेमध्ये जेव्हा आले आणि ते पाण्यात पडले, तर द्रौपदी काय म्हणाली? आंधळ्याचा आंधळा, बापही आंधळा आणि पोरगाही आंधळा. घात केला का नाही? कोणी केला घात? हे देवच होते ना सगळे. शूर्पणखा आली आणि प्रभू रामचंद्राला म्हणते, तुम्ही खूप सुंदर आहात, मला तुमच्याशी लग्न करायचं आहे. प्रभू रामचंद्र म्हणाले, बाई हे बघ, माझी पत्नी आहे सीता आहे, एवढी चांगली जनक राजाची. माझ्या आईने वनवास दिला, बिचारी आली माझ्यासोबत, मी काही तुझ्याशी लग्न करू शकत नाही. मग कसं जी? ते बघ ना, माझा भाऊ तिथं बसून आहे आणि त्याची पत्नी तिकडे आहे. तिचं नाव काय होतं? उर्मिला. लक्ष्मणाची पत्नी उर्मिला. ती अयोध्येत आहे म्हणे. बिचारा एकटं इथंच आहे म्हणे. त्याला विचारून पाहता, प्रभू रामचंद्राला माहीत होतं लक्ष्मण कसं आहे ते. यांनी तर पाठवायचं नव्हे तिला. त्यांना माहीत आहे हा तापट आहे भाऊ, आपला भाऊ तापट आहे. आपला भाऊ तापट आहे माहीत असल्यावर आपल्या भावाने कोणतं काम केलं पाहिजे? तिच्याकडे पाठवलं. तिच्याकडे गेला. आता तो तर म्हणे, मला म्हणे तुमच्याशी लग्न करायचं आहे. कोण हो म्हणे तू? अरे मी म्हणतो असं, तो नाही म्हणे, आपली भाषा. कोण्या गावची हो म्हणे तू? मी म्हणे रावणाची बहीण आहे. कोणता रावण? मी म्हणे तुझ्याशीच लग्न करेल. असं लग्न करते का? घरची खेती हो का म्हणे लग्न करते? राग आला, तलवार घासतच होता तो कोट्यावर. खर्र खर्र धार लावणं चालूच होतं. नाही, बाणाला नाक कापूनच टाकलं. नाही, एक नाक कापल्याबरोबर नक्ट नाक घेऊन शूर्पणखा कोणाकडे गेली? रावणाकडे गेली. ती म्हणते, का झालं? का झालं म्हणता? तुमच्या राज्यामध्ये एवढे मोठा पुराण पंडित रावण म्हणता म्हणता लोक घाबरते, भुई धरणी सोडून पडते. तुमच्या बहिणीचं नाक कापलं, काही वाटते का म्हणे तुम्हाला? पण का झालं? ते अमुक अमुक नावाचे 2 भाऊ आहे, मी तिच्याकडे गेले. त्या मोठ्या भावानं तर ठेवलीच नाही म्हणे. लहान भावाकडे गेली तर नाकच कापून टाकलं. त्याची हे हिंमत, माझ्या बहिणीचं नाक कापलं. साहजिक आहे, आपल्या पोरीला कोणी हात लावला तर कसं वाटते? आपली पोरगी आपली बहीण समजा आहे आणि तिला एखाद्यानं छेडछाड केलं, कसं वाटते? 4 पोट्टे घेऊन जातो आणि त्याची सोय लावतो आपण. ह्या राजा होय, ह्या निघाला आणि पुढचं माहीतच आहे का झालं ते. बरं, असं का झालं हे तुम्हाला माहीत आहे का? का ते रावण तिथे गेला. शूर्पणखेचा पती होता विद्युत जीवा नाव होतं त्याचं. काय होतं? विद्युत जीवा. रावण जेव्हा पूर्ण शक्तीनिशी ताकदवान झाला